दिलं दप्तर आदवून निघाले वावरात सायकल घेऊन, नाही का? रोजच झाला आता यायचे. यायले कसं दणका द्यास लागते जरा, आता अति होऊन राहिलं यायचं. म्हणजे आता 8 दिवस झाले रोजच पाहून राहिलं ना. काय कसं काय म्हणलं संकेत? हा, काही अभ्यास गिभ्यास का काही हा? काय चालले आपल्या सायकला घेतले निघाले वावराईनं? हा, का आता किती वाजून राहिले? 5:15 झाले ना आता. अरे बाबा 10:30 वाजतापासून तेच चालू आहे ना. करा रे घंट, करा रे पारे म्हणा रे, भागाकार करा रे, गुणाकार करा रे, काय निरा काय रात दिवस का टेस्ट करू. सायकल चालू द्या बाबा. कोणा घरी टेस्ट, दारी टेस्ट, कार्य पुस्तक सायकल चालू लागेल घरी. म्हणूनच माग राहिला ना आपल्या इकडे पोट्टे. काय तर मग सगळे IPS ऑफिसर, क्लास 1 ऑफिसर सर तिकडले जायचं. आपल्या इकडे बसले भंटल वानाचे वावरायनं चालले सायकला घेऊन. दिले दप्तर आदवून तिकडे चालले निघाले. पाहा तिकडे फाउंडेशनचा कोर्स, कोणाचा कायचा, कोणाचे ते कोणते क्लासेस आणि बाबा दुनिया भरायचे का ट्युशन आणले का त्याला जेवायला फुरसत नाही पोट्टे येईल. दुसरी पहिली तिसरीतल्या आणि तुम्ही काय सांगून राहिले? मग 5वीत असून का तुमच्यापेक्षा त्याले पहिलीतल्या पोट्टेले तुमच्यापेक्षा. मग काय अभ्यास काय तुमचं? हा, 5 जाऊन 5 जराशे हिंडा इकडे तिकडे निरा अभ्यास असते द्यायचा. आता आम्ही काहीच करत नाही का? होमवर्क आम्ही शाळेतच करून टाकला पुरा. आता काय उद्या आम्हाला काय काम आहे? मग घाला आमचा अभ्यास. अचानक वाया गेलं ना आपल्या इकडलं. काय सांगा काय मायबापाचं अजिबात लक्षच नाही तुमच्यावर. मग आता जेईची परीक्षा होती म्हणजे काय आले का मायबाप सांगत त्याच्या. मग किती काळजी मायबापाले त्या पोरापेक्षा त्या बापाला वाटते की आपणच जाऊन लिहा पेपरले का. आणि तुम्ही तुमच्या मायबापाला काळजा नाही, तुम्हाला काळजा नाही. जा आता जाता तुम्ही हरभरा खायला 100% तिथून संत्रा आणणं, डाबडुबल्या खेळणं, याच्याशिवाय काय तुम्हाला? राहू द्या, तुम्ही टेस्ट केलं सगळ्या टेस्ट करेल माहित नाही का? तुम्ही काय सांगू राहिले मोठेपणा? अबे त्यावेळेची परिस्थिती अलग होती बाबू. पॅन्डाला थिगं असे मागू लाईट लागेत. तुम्हाला काय माहित आहे? एका पॅन्टावर आणि शर्टावर आम्हाला रातच्यान धुवा लागे. 26 जानेवारी असली तर तुम्हाला काय आले का? सर फुकटात भेटू राहिला ना वया पुस्तकं पेन हे ते का मला काय माहित नाही का? शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे ना म्हणलं मी. काय मला काय माहितच नाही काही. ऐकत नाही ते, नाही का? याच्या एक तर सायकला लांबाचा विचार होता, पण हे आवश्यक याचा नाही का? ती वांदेल काम आज अजून संध्याकाळी. आता एक तर लग्न झालं आपलं, बरोबर नाही असे कामं करणं. नाही पण यायला अद्दल घडत होता. शांताराम फुले फोन लावतो, यायला हरभराने खाऊ देत ना, संतरीने खाऊ देता. यायला असंच वापस पाठवता. चांगला खेकाला लावतो. जा आता जा, ठेवा सायकला ठेवा इथं. जा ऐकत नाही लेको. बोला मारत राहा. काय म्हणत होते? काही नाही. कुठं हा म्हणत तुम्ही? कुठं असं त्या वावरात हा ना? काय नाही इथं वावरात नाही. काय हे हरभऱ्याचा मोठा ताप झाला. लोकांच्या आता वायात आले, मायाला का हिरवा निरा ताप वाढला. जाता येता लोक निरा म्हणलं झाडं डांगाच घेऊन चालले. तो बस त्याच्यासाठी फोन लावला म्या. एक गँग येऊन राहिली म्हणलं, गँग जगन्या संख्या ते आपलं काय म्हणते त्याला बंगरेशा 2-4 जण येऊन राहिले म्हणलं तिकडे. ते दत्त्या गित्त्या त्याचा भल्ला ताप झाला राजा. रोजच येऊन राहिले म्हणे बुट्टे. कसं काय रोजच्या रोज कसं काय येऊन राहिले? शाळा सुटली की इकडे शेतीतल्या कायचे. मग तेच म्हणलं ना, बिजा कावलो ना मी. हे बा दप्तर ठेवलं, सायकला काढल्या की बस निघाले. पुलापाशी सायकला ठेवते. आता दिसले ना मला ते सायकला ठेवल्या की बिलकुल तुमच्या वावरात. हरभरा खाते तर तिथून गेले की मग ते संत्र्याच्या वावरात जाते. तिथं संत्र खाते तर तिकडे जाऊन डाबडुबली खेळते, आंब्या झाडाव भल्ले ते. हे बा कावानला ते ना, तर सांगावं तर ऐकत नाही इथल्या काची. मग त्याला दाखवाच लागेल जरा इंगा नाही का? येऊ दे मारा त्याला देतो हकालून मी. लय झाला तर रोज 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 काय जायचं. बरं येऊ दे. फालतूचे संध्याकाळी 6-6:30 वाजता जाते तिथून ते. रोजचाच कार्यक्रम झाला आता द्यायचा. चांगले बिलकुल गरम व्हा द्यायच्यावर आणि त्याला हकालून दे तिकडे. जा म्हणा घराकडे. हो ना मी तर देतोच खेळाडून. त्या लाईने पाटलाला फोन करतो, मग येऊ नका देऊ तिकडे. बस आता त्याला येऊ द्यायचं नाही उद्यापासून. हो ना, लय झालं यायचं रोजच्या रोज. नाही आता हे बघा याचा संध्याकाळचा बंदोबस्तच करावा लागते आता कायमचा. म्हणजे डबल हे 5 वाजता शाळा सुटली की आलेच नाही पाहिजे. तुम्ही फक्त एक काम करा. म्हणजे कसं मीच जात होतो मला गुरुजीला भेटायला. पण ते मी नेहमी शाळेत जातो. पोट्टे लट्टे काय आहे, पण तुम्ही जा पेशल. म्हणा बा हे पोट्टे 5 वाजता नंतर येते तर हरभरा चोडते तर संत्र चोडते. अशी कंप्लेंट घेऊन शाळेत जा तुम्ही उद्या. म्हणजे मग याच्यावर कसा जरा वचक बसन. मग डबल उद्यापासून येणार तर नाही. तेवढं काम करा तुम्ही आता. म्हणजे चांगले शेपाटा लागते यायला आता. तसंच करावं लागेल ते, नाही का? काही ना काहीतरी करावंच लागेल ना. मी काय म्हणतो ते सायकला दे ना तिकडे लवणात टाकून तिकडे जरा घे ना, मजा द्यायची. म्हणजे डबल येणार नाही. सायकला कर तिकडे, ते गायब करता यायचे ना. ते नाही करता येत ना ते. असं आहे ते. घरी मग बायको मावरच बोंबलाची. मग काय बा ती कसं पोट्टे वैयक्तिक तर मी होतो नाही इथं उभा होतो ना. तर वानेर इकडे आले इथं उभा होतो मी. मावरच शकीत यायचा. तर मी काय करतो पंक्चर करून टाकतो. पंक्चर म्हणजे टेन्शनचं काम नाही. हेल्पाट घेते आले गो. म्हणजे यायची आज म्हणजे चांगली जिरवायचीच आपल्याला. तसं कर बिलकुल. हे बा पंक्चर करून टाकले कायची. जा 4 सायकला. टेन्शनच नाही. बरोबर ठीक आहे. मग पाहिजे मला आता येते तुमच्याकडे 5 मिनिटात. ते काय 100% तिकडे दौरा होता. ते आक्रमण तुमच्या वावरातच आहे. ठीक आहे मग. आले ना दिसले ना. थांबा रे. काय म्हणलं गडबड काय लिहायला वावरात नाही? हरभरा पाहिजे ना भाज्याचा होता. म्हणलं 2-3 झाडं देऊन द्या मग आम्हाला. घेऊ का? घ्या ना. काळा कवटाभर काळा चांगला. तिथं लागला तर तुराट आहे आपल्या वरातला. ती आणा त्याच्यावर भाजा मस्त. माचीस लागेल तर तिकडेच आपल्या खोपडीत आहे. घ्या ना. घ्या म्हणलं घ्या मनानं चालले. काय मजाक नका करू ना बा. घेऊ का? खरं सांगा ना, घेऊ का? आम्ही विचारून घेत नाही का? चोरून घेतो सांगा बा. चोरून घेता का नसं घेता का? मी हा म्हणून बरं आहे आता. मी नसतो तर काय नेल्याशिवाय राहिले असते का तुम्ही? लवकर वावराच्या बाहेर व्हा म्हणलं. एक झाडाला हात नाही लावता आजपासून. 2-4 दिवस झाले पाहून राहिले तुमच्या इकडे. रोजच नेता हरभरा तुम्ही. चला लवकर. एक झाड नेतो करता चला गेट आउट. वावराच्या बाहेर लवकर. अजिबात हात नाही लावा हरभऱ्याले.
अरे यो काका तुम्ही आम्हाला इतकं काम सांगता आम्ही ऐकत नाही का तुमचं? हा काही म्हणता हे आण काही म्हणता दुकानाचं सामान आण आम्ही आणतो रे जाऊन तुम्ही एक आम्हाला झाड नाही देत नाही असंच का? लाडी गोड लावू नका म्हणलं तुम्ही. अजिबात बिलकुल ते कामा फामाचं म्हणलं नका सांगू ते. डबल सांगणार नाही कामं मी. मला काही गरज नाही लागेल तेवढे ऐकतील लोक माय. 1 रुपया शिल्लक दिला तर कोणी आणते. चला लवकर वावराच्या बाहेर व्हा म्हणलं दिसायचं नाही डबल वावरात नाही. आता जर का वावरात आले तर उद्या शाळेत येईन म्हणलं मी. सरले सांगून देईन हे पोट्टे रोज येते म्हणून वावरात नाही. चला गेट आउट लवकर वावराच्या बाहेर. एक झाड बी घ्यायचं नाही एक गाठा बी खायचा नाही. मी म्हणलंच ना तुम्हाला चोराच लागते यायच्या हो तसे देत नाही हे बा म्हणलं आम्हाला याचे झाड द्या रे बा समोर लावू नाही तर मग आम्ही आमच्याकडे खराब माणसं नाही मग. नाही नाही तू तर आहेस बंगरे साहेब. तू येतं नाव सांगतो मी तुझ्या बापाला फोन करतो तिकडे यांचा बाप तिकडे कामाले 100% आज फोनच लावतो मी. लय तू का अगोपणा करून राहिला चोट्ट्या वनाच्या. चला लवकर वावराच्या बाहेर लवकर. चला गेट आउट इथं दिसत नाही अजिबात. चलो बाहेर बाहेर. लयच करून राहिले बा शांताराम काका असतं लय टाकून राहिले पहिलं काही नाही म्हणे आता. बरं ठीक आहे ना चला रे बोट चला संजय चला लवकर चला बाहेर चला लवकर थांबू नका इकडे नका भाऊ डोळे नका बटरू. चला लवकर बाहेर व्हा. थांबा जराशे वावरात गेले की मग सांगतो तुम्हाला काय असते. बरं पाहून घेऊ आज ना उद्या टाकू काय. अरे चल लवकर चल. माय बंगरे साहेब मला धमकी देऊन राहिला. चल निघ चल आता होता बाबाला फोन. बरं थांबा तुम्ही दही काय पाठवता आम्हाला आता. दही काय जग केलंय म्हणता बाबू जगन बाबू संके थांबा तुम्ही आता डबल मला दही काय सांगा तुम्ही. राहिलं दही घेईन मी तिकडे डेअरीवर नाही. पण हरभरा नाही देत तुम्हाला. चांगली चिडी वाटत नाही का. चला लवकर बाहेर. चला रे बुट्टो संत्र खाल देऊ जाते तिकडे नाही देत नाही नका देऊ चला आम्ही संत्र खाले. चला रे बुट्टो चला लाईन पडल्या जवळ चला संत्र खाले. तिकडे जाणार होते ते. आता फोन लावतो थांब ना तू. आता लवकर एखादा व्यापारी पहा हे सौदा देऊन द्या. हे लय ताप वाढला. रोज आता संध्याकाळच्या पायरी लोक थैले निवू राहिले ना. मग आता कुठं कोणाला म्हणा आपण आता पाहत नाही तिकडे पुरं खरगय झालं तिकडे. तिकडला कोपरा पुरा लांबला लोकांना. तेच म्हणून राहिलो मी. तिकडचा कोपरा पुरा छाटला ना. तरी तर म्हणलं तुमचं लक्ष आहे नाही आहे. लोक जरा जास्तच नेऊन राहिले. आता व्यापारी येतो म्हणजे आज आला नाही. हो म्हणूनच म्हणून राहिला ना तुम्हाला लवकर व्यापारी पण लवकर सौदा देऊन मोकळं कराय. मग काय तर कुठं ठेवताय आता वाई करावं लागते याची. अजून आता आंब्या बारी मग काय तर शांताराम भाऊ म्हणलं हे बी थैलेच नाहीत रोज. हॅलो बोला शांताराम भाऊ काय म्हणत होते. काही नाही म्हणलं हे बा पाहिजे जरा पोट्टी येऊन राहिले म्हणलं तुमच्याकडे. हे संख्या गिंक्या गँगच आहे राजा रोजच्या रोजच येऊन राहिले बा. हे यायला खेदाडून द्या बरं. यायला बा एक संतर बी देऊ नका अजिबात. बरोबर येऊ राहिले का ते. असं काल आलतेच बा ते 2-4 दिवस झाले ते येते बसतील का 2-4 संतर खातील चालले जाते. हो बरोबर सांगून द्यायला. आता जर आले की द्यायला देतो पाठवून मी देतो हकालून द्यायला. नाही म्हणण्यानं बोलण्यानं होत नाही द्यायचं. इंका आता हरभर उठून राहिले होते ते. आता हे बा तुम्ही द्यायला डॅनियापाशी सांगून द्या. 2-3 काळ्या ओपा म्हणा द्यायच्या मोडीतनी म्हणजे डबल येणार नाही. पाय भाऊ संख्या आहे हो शांताराम काकांना फोन लावा इकडे पाय म्हणलं इकडे बी सांगितलं द्यायचं नाही म्हणून काळ्या बाबा म्हणते. हो तेच म्हणलं तेच ऐकू राहिलं मी. हो ऐक ना काय म्हणते. सांगतो ना डॅनियापाशी इथंच आहे ऐकूनच राहिले. पाहतो येऊ द्या द्यायले. आता एखादा फोनही मारून द्या तुमच्या सासरेबाले. आता कसं आहे गुरुजी साहेब हेडमास्टर आहे तुमचे सासरेबा. एखादा फोन मारून द्यायचा. म्हणा रोज येतात म्हणा हे संत्र चोरून येते काय हरभरे गिरभरे शाळा सुटली की दणकी द्या म्हणा जरा. पाय भाऊ पाय म्हणलं आहे हो गुरुजीला फोन करा म्हणते आहे असं आहे पाय म्हणलं शांताराम काका. बरोबर तिकडे फोन करायला लागला नाही का. म्हणजे मग कसं बरोबर काना टोचल्या जाईल त्याचे नाही का. बरोबर करतो मी तिकडे फोन करतो गुरुजीला सांगतो मी. सासरेबाले काही वांधा नाही. बापरे इथं आले होते वाटते बा. नाही तसं काही विषय नाही आहे. नाही पोट्टे तसे चांगले आहेत. पण आपण कसं सांगतो त्याला समजून सांगतो मी. काही वांधा नाही. ठेवतो मग. नाही समजून सांगूच नका. लायकीच नाही ते समजून सांगायचे. रट्टे मी बी आता ते बुडीला भेटायला जाणार आहो. ते बंगरेशा मला धमकी देऊन राहिले ते. त्याच्या आजीला सांगतो मी काय नाही तुमच्या नातावर ध्यान ठेवा म्हणतो. आता कसं आहे एकटंच आहे इथं माय बाबा तिकडे कामाले त्या खाजोड्याच्या इकडे. हे इकडे दांगड करून राहिलं. सांगतो मी द्यायले त्याच्या घरी जाणार आज. हो ना बरं हो ठीक आहे ठेवतो मग ठेवतो. हे पोट्टे नाही ठेवा आले का ते. बरोबर ठेवा. ठीक आहे मग ठीक आहे. इकडे काही आले बॉय. बोला काय कसं काय म्हणलं इकडे कुठे आले म्हणलं तुम्ही. नाही एखादं संतर भेटत असेल तर नेतो बा येते घेऊ का. अजिबात नाही. संत्राला हात बी नाही लावायचा आणि याचं नाही वावरत नाही. हो ना फालतू नसते धंदेराच्या इकडे फालतू हिचुकाटी काही झालं गेलं तर आमच्या राप याचं नाही मला वावरत नाही उद्यापासून. माहिती आहे ना हो शांताराम काकांना फोन केला तुम्हाला धमकावा म्हणून यायले. हो आता गुरुजीला फोन करा म्हणून सांगितलं. ऐकलं ना फोनवर ऐकलं सब. ऐकायचं काय ते ऐकायचं म्हणजे बरोबर आहे त्याचं काय चुकलं द्यायचं मग. तुम्ही काय रोजच्या रोज येसान संत्र सोड सारण हे ते अजिबात जमणार नाही अजिबात. लवकर वावराच्या बाहेर. हो ना बरं जातो बा. हो चला बजेट नाही चला हो चला डाबडुबली घेऊ आपण नाही का. नका देऊ. शांताराम भाऊ कौन बोल बा भाज्याच्या माग लागले तुम्ही. काय राजा एक संतर नाही देऊ दिलं बा पाटलाले कसं काय बरोबर आहे. काय राजा असं असते का म्हणलं. अरे काही नाही बा मारत्यानं मला फोन केला. हो काय आता 8 दिवस झाले म्हणे रोज चालला ताप वाढला म्हणे. मला म्हणे हरभरा काही देऊ नका इथं आलते पहिले ते. हो मग आता मला म्हणे मी जातो म्हणे आता संत्र खाले. म्हणून तुम्हाला फोन लावला. मला यायला काहीच नाही भेटलं पाहिजे आज कोळल्याच भेटला पाहिजे. हो कुठे गेले मग तिथून ते त्या सरपंच वावरात गेले वाटते मध्ये. काय आंब्यास तिकडे चालले होते. हो काय डाबडुबली हे ते खेळतो म्हणे असं म्हणे बघा. तिकडे गेले ते नाही का. बरं तिथून हुसकून लावतो मी आता. थांबा सरपंचाला फोन लावतो. मागच लागेला त्याच्या आता. त्याला बिलकुल येऊ द्यायचं नाही. नेक्स्ट तर गुरुजीला भेटतो उद्या. बेटा सरपंचाला फोन लावा पहिले मग. डाबडुबली घेऊन राहिले म्हणा त्याला सांगा बरं काही लावा फोन लावा.
लावतोस ना आता 1 मिनिटात. आहेत ना ते गावात नाही आहेत ते पाणी लावलं होतं ना 1 मिनिट. अरे काय शांतारामजी चालता का म्हणलं घरी? हा अटपलं? हो बा आता कुठं सध्या बा 6:30-7 वाजे लोक निघताच नाही तू. हो हरभरे बा कवटीच्या कवटीत जाते. काही नाही फक्त म्हणलं एक जरासं तुम्हाला सांगायचं होतं. ते पोट्टे तुमच्या वावरात नाही ते आंब्यावर शेंड्यावर चालले शेंड्यावर. हो तिथून उड्या टाकते ते वानेरासारख्या डाबडुबली खिऊ राहिलेत म्हणलं ते बंगरेशा गिंगरेशा. त्याचा बाप तिकडे राजा कामाले इकडे कोणी नाही फालतू पडलं झडलं. जा ना तिथं जरा पान ते. रजा काय ताप लावला गड्या हे हो ना हे बा 4-5 दिवस झाले रोजच येते रजा पोट्टी कायच करा. कुठं गेले का ते दिसले का ते? काही कुणा आले ते ना हरभरा उपटासाठी आले तिथून गेले ते संत्रस तिथे काही भेटलं नाही. हो आता गेले तुमच्या ते वावरात आता तिथं चालू आहे त्याचं खेळणं. म्हणून म्हणलं जा लवकर नाही तर पडलं आपत यायची. कायच करा हो जाच लागन ना ते सांगाच लागत यायले. बरोबर जगण्या असन संख्या असन एक ते या माऊलीचं पोट्ट आहे ते भोलिया. होय 4 जण रोजच येऊन राहिले आता. हो ना तेच म्हणलं ना त्याची सायकल आता पंक्चर करायला सांगितलं मी मारतेले. हो जरास म्हणजे उद्यापासून आलेच नाही पाहिजे. एक तर ते यायले मी गुरुजीला भेटतो उद्या. हो यायचं कामच काढतो मी आता. काढाच लागतील ते रोजच येऊन राहिले ते फालतू. हो मी पाहतो आता ते जाऊन आता फालतू अजून उड्या टाकतील पळणल्या का एखादं. हो ठेवा फोन. ठेवा. मी काय म्हणतो म्हणलं 1-2 फोटो काढता त्याची. हो लगे मुद्दर राहायचं ऐकत नाही. हो नाही तर गुरुजीला सांगायला जा. गुरुजी म्हणून बा पाहिलं का तुम्ही तर हे म्हणायचे कुठं गेलो काय गेलो मी काय सांगणार. 2-4 फोटो काढता त्याचे ते झाडावरचे मला पाठवून द्यायचा म्हणजे मग उद्या मग कसं दाखवता येईल मला ते. बरं देतो ना काढून. हो काढतो पहिले फोटो काढून घेतो दुरून नंतर मग त्याला भेटायला जातो. हो ठीक आहे ठेवतो मग. हो चाललो. फोटो काढले आपले तर कोण सरपंच साहेब आमचे फोटो कोण काढले? बरोबर आहे नाव सांगते भाऊ आपल्या घरी. डाबडुबली खायला आले म्हणे झाडावर चढले. घरी नाव सांगते तुम्ही आहे ना सांगता का नाही? अरे मी काय सांगणार कोणा मला काय करायला लागतं. आम्ही फोटो बालपणाची आठवण म्हणून काढला तुम्हालाच दाखवीन मी पुढे. पहा तुम्ही लहानपणी होते तर कसे हे करत जा राहते आपल्याजवळ शेव. मग काय तर आमचे फोटो काढले नाही आमच्या आबोजीनं म्हणून आम्हाला काही पाहायला भेटत नाही आम्ही काय केले कारण आम्ही इथं. सांगू नका मला वाटते नक्कीच आमचं नाव सांगता घरी. आता माटी डाळ 100% सांगताच तुम्ही. अरे नाही ना रे बा मी सांगतही नाही काहीच नाही. म्हणलं तुम्ही काही नाही इथं काही आता झाडावर चढू नका फालतू पडसान गिडसान. जा आता घरी उशीर झाला ना आता अंधार पडून राहिला ना. ते शांताराम भाऊच्या वावरात गेले ते तुम्ही हरभरा आणाले असं समजलं बा मला. शांताराम भाऊचा फोन आलता मला. बरोबर आहे त्यानं सांगतो तुम्हाला. बरोबर आता फोटो काढले तुम्ही 100% त्याच्यासाठी आहे. करता आमची घरी आता घरी जाऊन करता आमची जशी की तशी. नाही ना करत नाही आता मी करणार होतो ते. हो त्यानं केलं तर मला तसंच सांगितलं म्हणजे जरासं यायले सांगून समजावून सांगा म्हणे. पण मी कसं आहे आपल्यातलं असावं ना असं आहे ते. हो म्हणून म्हणलं मी काहीच सांगत नाही फोटो कोणाला दाखवत येईल. हो फक्त आता तुम्ही डबल यायचं नाही म्हणलं बा. हो नाही तर मग दाखवा लागेल मला. बरोबर आहे ना समजते तुमची मिठी छुरी माहिती नावावर खायचं कशा पद्धतीने हकालून द्यायचं. बरोबर जातो हो काही हरकत नाही. आता बसल्यावर का झिजत तुमचं झाड असं नाही पडले गिळे तर आमच्यावर यायचं ना बा. कोणाच्या वावरात पडले सरपंचाच्या मग मला चाईन अंगावर येईन ना ते. मग तुम्हाला समजत नाही का म्हणून त्याला नाही समजत तर उतरा आता खाली फोटो लवकर घराकडे निघा म्हणलं तुम्ही आता. चला कोण होतं कुठे काय सांगा आता. हे बा चारी बी आपल्या सायकल पंक्चर करून ठेवलं कोण होतं. तेव्हा ते पायावरती गाडी पंक्चर केली का जाईन. कोण होय कुचिन का नाही हे तर चांगलं आहे. हे नाही पंक्चर टायर हे चांगलं आहे. आता घ्या लोटून घ्या आपल्या. कोणतरी पंक्चर केलं रे बा आपल्या सायकला. काय बाबा गँगच्या गँग साली वाटते काय आहे बा काय म्हणतो पोट्टो काय झालं रे सायकला गिकला काय इकडे काय आले रे. अरे गाबजी सायकल पंक्चर केलं आमच्या कोण होतं सांगा आता आम्हाला लोटत नाही लागते. कोण होय काय माहिती कोण केलं. अरे का सांगा बरं किती लोक खुशी नाही सांगा बरं. आता पोट्टे सायकल पंक्चर करायची गरज होती का. कोण असेल काय सांगायला का पण कसं बरोबर नाही म्हणते ते. मग तेच म्हणून राहिलो की बरोबर आहे का सायकल. आम्ही आता वाढत आता पैदल जाऊ का लोटून जाऊ का म्हणलं. का डोक्याला आहे. बरोबर सांगतो ना आता. हो आम्हाला माहित आहे एक तर माटी डाव आहे नाही तर मग शांतराम काका होय. हे हरभरा कोणाच्या वावरातला आहे. आता काय सांगा लागतं हे आपला हिरवा आता आपल्यावर जरा वाहिले ना रे. शांतरामची चाललं जरा असं भाजाले. आम्ही गेलो मागायला आम्हाला दिला नाही जाईन हकालून दिला आम्हाला. गेट आउट म्हणजे गेट आउट. तसं नसते ना तसं मागले नसते बाबा कोणी. जरासं हरा पाहायचा जरासं बरोबर पाहून करायला लागत असते ते. तसं देत नसते कोणी. जरासं पाहायचं इकडे तिकडे एक झाड आपलं खाप उचला निघायचं. आहे ना आम्ही कसं कोणाला मागून घेत असतो काही बी. हो कसं चोरून घेणं बरोबर नाही. पण देत नाही मग तशा धारीत गुण तसंच करावं लागते. मग तिथं आहेच मग कसं आहे आपल्या उजागरी देते ना कोणी. मग उजागरी दिलं नाही तर मग आपल्या काही ना काही करावं लागेल कधी. का मी पाहिजे कवटाच्या कवटा आणला. हो तिकडे गेला त्याला पाठवून वाढणे आले खूप आणि बस मी घेऊन आलो. तसंच करायचं. काढतो पता काढतो कोण होय पंक्चर करणार पाहतो ना. पहिले मारती झाली विचारतो नाही तर मग सांगतो शांतराम काकाले. बरोबर नाही द्यायचं. 100% सांगतो ना शांतारामच असला पाहिजे ते. मारत्यापेक्षा बी शांताराम असू शकते असं मला वाटते बा. तरी पाच मी चौकशी करा पहा काय करा त्या. चला येतो मग मी. आम्हाला तेच वाटलं लागलं. हो काऊन की आहे ना आम्हाला सेंटर नाही घेऊन एक सेंटर लाईने पाटलाला फोन करा म्हणे सेंटर देऊ नका म्हणे मारा म्हणे यायले. हरभरा दिला नाही काही ना. मला तर वाटते सेंटर काका म्हणा पण पाहतो ना आम्ही आता. काढतो पटा काढतो. चला बोलतो घ्या लोटून घ्या चला.
यायलाच केला पंक्चर सायकल. सायकल म्हणलं कोण पंक्चर केला म्हणलं आमच्या सायकल केला ना तुम्ही चौकाच्या पंक्चर. आता नाही का आपचे अरे बा मला काय माहिती तुमच्या सायकलांचं काय झालं काय नाही तर मी थोडी केलं काय मला कोण म्हणते मी केलं म्हणून. सगळं समजतं आम्हाला कोण होय काय व्हायचं. हो माटी डाल भेटलो आम्ही. माटी डाल होय म्हणे पण आता कसं तुम्ही 100% आहे कारण की तुम्ही आज मागच लागेला आमच्या. खरं सांगा तुम्ही पंक्चर कोण केला आमच्या सायकला. आम्ही तर अरे मी काय करणार आहो राजा मला काय घेणे देणार तुम्ही फक्त बा कसं आहे मी चांगल्यासाठी सांगून राहिलो कोण तुम्हाला की बा वावरात नाही आता रातची येता तुम्ही फालतू उशीर झाला हे झालं अंधाराचं हरभरे हे ते इचुकाटा असते ना म्हणून लागला तर हरभरा मी काय आणत नाही का मला सांगा ना तुम्ही आणून द्याला असता का घरी हो पण तुम्ही वावराने येता बा चांगली सवय आहे का ते. एवढं तुम्हाला नाही वारात आला तर एक डांग नाही दिली झाडाची द्यायची हरभऱ्याची. आता म्हणतो मी आणून देतो नसेल तसं सायकलला पंक्चर करून टाकल्या आणि त्या यायला फोन करायची काही गरज होती का म्हणलं. लायरी पाटलाले अरे हो ते आता ते सांगा आता काय काय चुकीचं केलं का म्या अरे बा म्हणलं संत्र तोडायला जासान तुम्ही डॅनी बुडायला जर हाती लागले तर म्हणून म्या मुद्दा त्याला सांगितलं बा पोट्टे समजावून सांगा म्या काय का मारा म्हणलं का असं काही म्हणलं का म्या असं. समजलं ना ऐकलं ना आम्ही मग मोडीतनी मारा म्हणून चांगल्या फोक मग असं सांगितलं तुम्ही डॅनी आबाजीले हळदी करू नका म्हणे. म्या घाल म्हणलं तसं की म्या नाही म्हणलं तर ऐकलं नाही बरोबर ते म्या म्हणलं बा पोट्टे पाहिजे जरा असं त्याला एक एक दोन दोन देऊन द्या रवाना करा म्हणलं असं म्हणलं म्या मी घाल म्हणणार बाकीचं मारा आणि हिंदी मला काय करायला लागते त्याच्यावरच नेलं तर. पण काही गरज नाही ना याला त्याला सांगायचं. तिकडे सरपंचाला फोन केला म्हणते तुम्ही सरपंच साहेब आले आम्ही डाबडुबली खायला गेलो तर म्हणे तुम्हीच फोन करून सांगितलं म्हणते यायले. आता म्हणजे मारच नाव घरून बा तुम्ही अरे मी काय सांगणार मला काय गरज आहे सांगा आता काय काय मारच आणलं तुम्ही तर मावर आणलं मग तुम्ही हे पहा म्हणलं सगळं तुम्हीच केलं आहे आमच्या सायकला पंक्चर तुम्हीच केले हरभरा दिलाच नाही पण संत्र नाही घेऊ दिले तिकडे जाऊ नाही दिला आम्हाला म्हणलं आता गुडची गिरची सांगायला आता नाही मला सांगून राहिलं तुम्हाला. ते तर येणारच जाऊ द्या नाही का 100% जातो म्हणजे जातो नाही मी काय तर अरे बा ते कसं म्हणा लागत असते धाकधपट पाहिजे असते बा मग काय जा आता तुम्ही मी काय येत नाही मी काय सांगत नाही. बरं सांगता गुडची सांगा तर पाठ मी हे पहा आम्ही म्हणलं हळदी करणार नाही मग सांगून राहिला आता. आता चांगली टिपारच लावतो मी हो ना बिलकुल अबे आपण जातही नाही सांगत नाही आपण कोणाच्या भल्यासाठी म्हणतो तर तुम्हाला राग येते जा वावरान जा बरडान जा मला काय करायला लागते चला येतो मी आता. आई नको सांगू रे बाबा मारती एकटा साहेब बिचारा माय बाप सोडून इथं राहते त्याचं त्याला माहित बाबा किती मुलं गरीब पोरगा आहे ना आमचा नातू असं नाही करत बाबा काही नको सांगू रे. तुम्हाला नाही माहीत हो बापापेक्षा 10 पट शिल्लक काय म्हणलं ते हो बापशी बेटा सवयी संतर चोरा येते म्हणलं ते संध्याकाळी 5 वाजता सायकल घेऊन जरा ध्यान ठेवत जा तुम्ही मग सगळे पोट्टे बैकोल त्यांना जगण्या संख्या आहे ती सब म्हणून म्हणलं तुम्हाला सांगायला आलो मी आज तुम्ही जरा कसं एक वेळ समजून सांगायला आलो डबल सांगायला येणार नाही म्हणलं मी तिकडे ते हरभरा तिकडे ते संतर आहे ना जाणं वरवर झाडावर जाऊन शेंड्यावर जाऊन उड्या टाकणं एखादी टंगळ मोडलं म्हणजे मग काय करता त्याचं कोण नाही काही नाही. शिल्लक म्हणलं मी काय लावलो ते पोट्टे म्हणे चाल म्हणे मी आठ संग मी मनाने गेले. शिल्लक आणि हिंदी हे बा शिल्लक बोलूच नको तू बाबू तू आजी देखता काढणार आम्ही सांगू राहिलो मी काय लहान का तो एवढा दिसू राहिलो तुले समजावून सांगू राहिले का समजदारीने ऐकत जाण जरासा आजी आहे का आजीला तरात देतं तिथं राहायचं मस्त शांत अभ्यास करायचा हे ते चला येतो मला झिंगवाजी लक्ष ठेवा पोरावर जरासं नातावर ते ठीक आहे मग चला येतो मग. हो बाबा आता नाही जाऊ दे त्याला मी हो ना त्याच्या बापाला काही फोन नको करू आता जाऊ द्या मी सांगतो त्याला समजा जाऊ द्या अजून त्याचा बाप मारण त्याने जाय मग जाय. सांगतो गुरुजी नाही नक्कीच नाव सांगते आता. राम म्हणलं हो ना तेच म्हणलं काय राजा कसं काय करा गुरुजी पोट्ट्याला सांगा राजा समजावून काहीतरी लय अति करून राहिला ना पोट्टे आता कोणते पोट्टे काय केलं काय नाही ना काय केलं का राजा शाळा झालं की त्याला सांगत जा ना तुम्ही बा शाळा झाल्यावर काहीतरी अभ्यास करत जा का काहीच करत नाही ना अभ्यासानं नावान बोम हो सायकला काढते तर दप्तर दिले अजून की बस निघाले वावरात हो निरा वावरायनं 5:30 वाजता येते तर 7 वाजेपर्यंत वावराय नसते ते हो काय डाबडुबली खाईनं काय झाडावर हो शेंड्यावर चढते ते शेंड्यावर हो काय सांगा तुम्हाला हो हरभरा नेणं काय भाजणं काय पण अजून तिकडे ते संत्र्याच्या मयातनी निरा उड्या म्हणून तारावून उड्या म्हणून पाहिजेत ना ते मागं लागला डॅनी पुढे तारावून उड्या सांगा आता एखाद्याला काही झालं गेलं नसते आपत्ती धंदे नाही एक तर आम्ही सांगा ऐकतही नाही ती म्हणून म्हणलं बा तुम्हाला मी सांगायला टच करायला आलो तुमचं ऐकतील तरी काही ना काही आता म्हणजे दिवसभर लोळणं आता रातच्या नाही आमच्याच मागं अरे बा म्हणलं तेवढं रातच्या आता दिवसाची आम्ही 5 वाजेला पाहतो बा नंतर आता तुम्ही तर समाज आता घरच्या त्याच्या आई वडिला सांगायला पाहिजे का ते मला सांगून काय आता शाळा झाल्यावर मी काय करू शकतो काय करू शकतो म्हणजे तुम्ही हे बा त्याला जर म्हटलं का नाही ते जाणार नाही तर ऐकत नाही ते मायबापाचं ऐकत नाही ना मग काय असं आहे ते तुम्ही त्याला कडक शिक्षा द्या त्याला वर्गात बसूच नका दिवास तुम्ही त्याला म्हणा तुमच्या बापा चिठ्ठी आणा म्हणा किंवा डबल मी जाणार नाही तर यायले नाही तर बापाला घेऊन या म्हणा तुम्ही असं झालं म्हणा प्रकरण आज कंप्लेंट आली म्हणा शांताराम घनगणीची कंप्लेंट आहे त्याला सांगून देते कोण नाही ते पा ते ऐकून राहिले एक जण मगापासून असं पाहून राहिलं मोठे डोळे करून संकेतवाला ते पहा म्हणलं ते मागं पा काय संकेत जाणं म्हणलं वर्गात जाणं इथं काल थांबला काय ऐकून आलं तू जा वर्गात जा म्हणलं अजून सांगा मला शिल्लक वाढलं नाही का हो सर चाललो कोण होते ते काय पोट्टे कोण आहे कोण म्हणलं पोट्टे तेच आपलं संकेत आहे आपलं जगण्यान ते आपलं भोल्या माऊलीचं पोट्ट अजून एक आपलं ते बंगरेश आहे हो त्याला टिपारी द्या जराशा त्याची जरासं कानालूच जा जराशे त्याला अगो आहे म्हणून म्हणलं कसं आहे या चौकाची कंप्लेंट आहे याच्यावर जरा लक्ष करा निगराणी करा तसे पोट्टे गरीब आहेत असं काही नाही त्याच्या देखतं जरासं बोलायला लागते ना म्हणून म्हणलं जरासं वावरात आलं नाही पाहिजे एवढं सांगा समजून द्यायला बस.
बरं 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 ठीक आहे सांगतो मी त्याला आता समजून सांगतो आता ऐकलं ठीक नाही तर मग कसं त्याच्या बाबाचा नंबर आहे मला मंगरेशाच्या तिकडे लावा लागत बस आता तेवढ्यासाठी आलो तुम्ही हो चला येऊ का मग हो ठीक आहे मग एका दिवसात कामच करणार आहे मला पाहून तुम्ही आता बदला घेतली राहते का आम्ही अटीकेल आहे काल काल म्हणजे तुम्हाला सांगतो ना देवरेश काका म्हणजे बरोबरापेक्षा त्याने काम केलं आमचं आम्ही तरी इंटिमेशन द्यायची जायले गुरुजी सांगत नाही म्हणलं आमचं नाव गुरुजीला सांगून दिलं शाळेत आले बाबा म्हणे फोटो आहे म्हणे मापाशी पुरावे आहे म्हणे मस्त म्हणे झाडा चढे इकडे तिकडे खोटं नाटक सगळं सांगत आहे ना हो पण भले माणसं मला काहीच माहित नाही तुमचं शेंडाना बुडू काय झालं काय नाही शांतारामचं तुमचं काय गडबड काय आहे हा नेमकं झालं काय काही विचारू नका तुम्ही हो काल हातबून मागवली सेंटर भाऊ आमच्या मस्त हरभरा मागायला गेलो एक झाड म्हणलं हट माझ्या वावराच्या बाहेर म्हणलं लवकर यायचं नाही म्हणे वावरा हकालून दिलं तिथून आम्ही सेंटर आणायला गेलो तिथे फोन लावला लाईन पाटलाले म्हणे यायला जायचं नाही म्हणे रट्टे द्या म्हणे तिथून हकालून दिलं झाडावर गेलो आम्ही मस्त खेळू लागलो सरपंचाला फोन केला म्हणे यायला म्हणे ते डाबडुबली खेळू लागले म्हणे हकालून द्या म्हणे वावरातून तिथून हकालून दिलं जाऊ दे दिलं पण सायकलला पंक्चर केलं आमच्या काही गरज मग सायकल पंक्चर करायची बाप म्हणजे सायकल पंक्चर मग लोटत आले नाही रे बापाला का असं मग काय घरी सांगायला आले मग नाही बंगल्याच्या घरी गेलते ना बंगल्याच्या घरी त्याच्या आजीने सांगितलं मा घरी आता काय माहित जाते का आता तरी आम्ही सकाळी म्हणलं त्याला किंवा जाऊ नका सरले सांगू नका सरले मी सांगितलं शाळेत जाऊ सगळं फोटो गिटो पुरावा गिरा आहे म्हणे मापाशी सगळं आमचं म्हणजे जिकडे तिकडे करून टाकला आता पण आता आम्ही सोडत नाही आम्ही सांगितलं इंटिमेशन द्यायची द्यायला पण आता नाही ऐकलं नाही काय सांगा भाऊ आता आपण काय म्हणा आता पाच तुमच्या परीनं पण काय आता जाऊ द्या नाही तर आता एक खेपचा आता ते मोठे आहेत आपल्यापेक्षा समजलं पाहिजे नाही मोठे गिटे काही नाही हो लय काही आमचा हात धुवून घेतला का गुरुजीनं आम्हाला वर्गात नाही किती कल्ला केला हो त्या बाबाला म्हणे मग बोलावून मग असं आहे तसं सयाना म्हणे लिहून म्हणे असं तसं डनकी दिल 2 मग काय करा आमच्या आम्हाला माहिती आता काय मी काय करू शकतो मग याच्यात माय काय रोल आहे याच्यात नाही फक्त तुम्ही म्हणत नका पडू बस आम्ही आमचं आम्हाला करू द्या तुम्ही तुमचं पहा एवढं सांगायचं तुम्हाला घरी गेलं तुमच्या पण तुम्ही काही दिसले नव्हते बोले का शांतारामचं काही खरं नाही वाटतं भाऊ उद्या नाही का पुरा कार्यक्रमच करते वाटतं माझा बरं बरं पहा बा तुम्ही तुमचं बा आपलं काही नाही आपल्या कानाला खड्या आहे बा आपल्याला काही घेणं देणं नाही हा दे तिकडे ठीक आहे मग आता आम्ही पाठवला काय आता बदला तर घेतोस आता बदला घेतली सोडत नाही एक तर माती डाळ शांताराम भाऊ आमच्या 3 दोघं टार्गेटवर आहे आमच्या आता पाठवायचं काय करायचं आता